नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. यशस्वी होण्याकरिता स्वतःवर विश्वास ठेवा, अडचणींना सकारात्मकतेने सामोरे जा आणि कठोर परिश्रम करा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अतुलपुरी हत्याकांडाने संपूर्ण शहराला हादरविले होते. दिवसाढळव्या तिलकनगर रोडवर झालेल्या या हल्ल्याने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. गुन्हा दाखल झाल्यापासून 3 महिन्यांपासून एक आरोपी फरार होता. मात्र अखेर अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईच्या चेंबूर परिसरातून या आरोपीला मोठ्या शिताफीने पकडत या प्रकरणात मोठी कामगिरी बजावली आहे. बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 22 ऑगस्ट रोजी तडाखेबंद हत्याकांड घडले होते. तिलकनगर रोडवरून बारीपुरा मार्गे बडनेरा स्टेशनकडे जात असताना 30 वर्षीय अतुल ज्ञानदेव पुरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा प्राणघातक हल्ला केला. घटनास्थळी गंभीर जखमी झालेल्या अतुल पुरी यांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आतापर्यंत 5 आरोपी आणि 3 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेत या प्रकरणाचा उलगडा केला होता. मात्र या हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी अक्षय प्रदीप शिंपी हा तब्बल 3 महिन्यांपासून फरार होता. गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या सतत मागावर होते. विविध ठिकाणी रेकी हालचालींचा तपास, गोपनीय माहिती गोळा करण्याचे काम मोठ्या दक्षतेने सुरू होते. आणि मग 22 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेला एक महत्वाची माहिती मिळाली. फरार आरोपी अक्षय शिंपी मुंबईच्या चेंबूर परिसरात लपून बसल्याची खात्रीदायक माहिती बातमीदारांकडून मिळाली. यानंतर PI संदीप चव्हाण यांनी तातडीने सह पोलीस निरीक्षक महेश इंगोले आणि त्यांचे पथक मुंबईकडे रवाना केलेत. मुंबईत चेंबूर परिसरात सापळा रचून पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी अक्षय शिंपीला ताब्यात घेतले. रविवारी आरोपीला पुढील तपासासाठी बडनेरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अमरावतीत हॅपी स्ट्रीटचा झंकार. फिटनेस, मनोरंजन आणि सामाजिक जागरूकतेचा कुटुंब प्रधान उत्सव. मोर्शी रोडवरील वेलकम पॉइंट येथे रविवार सकाळी एका नव्या संस्कृतीचा, नव्या ऊर्जा तत्वाचा आणि नव्या सकारात्मकतेचा साक्षीदार ठरला आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम केवळ यशस्वीच नाही, तर अमरावतीच्या भविष्यातील जीवनशैलीला दिशा देणारा ठरतो आहे. बघूया या रिपोर्टमध्ये हॅपी स्ट्रीटचा आनंद उत्सव आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने मोर्शी रोडवरील वेलकम पॉइंट येथे आयोजित हॅपी स्ट्रीट अमरावती या उपक्रमाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालाय. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने शहराला आरोग्य, आनंद आणि सामाजिक सहभागाचा एक वेगळाच अनुभव मिळवून दिलाय. संडे बनवा फंडे या संकल्पनेनुसार सकाळी 6 वाजल्यापासूनच वाहनमुक्त रस्त्यांवर नागरिकांची उत्साहपूर्ण गर्दी उसळली. झोननिहाय रनिंग, योगा, एरोबिक्स तसेच झुंबा इन्स्ट्रक्टर कविता शेंडे यांच्या नेतृत्वाखालील झुंबा सत्रांनी सर्व वयोगटांमध्ये धमाकेदार ऊर्जा निर्माण केली आहे. लहान मुलांसाठी खेळ, मोठ्यांसाठी मनोरंजन, कुटुंबांसाठी इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज. मोर्शी रोड सकाळी एक उत्सवमय फिटनेस फेस्टिवल बनला होता. शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूलने स्वच्छता, जनजागृती, आत्मरक्षा प्रात्यक्षिके तसेच शिवराय संभाजीराजेंच्या प्रेरणेवर आधारित मर्दानी खेळ सादर केलेत. नागरिकांनी या प्रात्यक्षिकांचे जोरदार कौतुक करून विद्यार्थ्यांची आणि शाळेचे अभिनंदन केलेत. महानगरपालिकेने फिट इंडियाचा संदेश देत शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर भर दिला आहे. सर्व सर्वेक्षण 2025च्या दृष्टीने नागरिकांना स्वच्छता, शिस्त व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व या उपक्रमातून सांगण्यात आलेत. सोबतच हॅपी स्ट्रीट हा फक्त एक कार्यक्रम नसून एक सकारात्मक सामाजिक चळवळ आहे
असा संदेशही देण्यात आला। या कार्यक्रमात प्रमुख अधिकारी, माजी नगरसेविका, कलाकार, प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। अमरावतीने आरोग्यासोबतच पॉझिटिव्ह शहर संस्कृतीचा नवा अध्याय सुरू केला आहे, हे मात्र निश्चित। येस, गुड मॉर्निंग। मी करुणा सुनील जाधव अमरावती येथून तुमचं सहर्ष स्वागत करते। आताच आपण नुकताच हॅपी स्ट्रीट हा महानगरपालिके आयोजित खूप सुंदर असा कार्यक्रम झाला, इव्हेंट झाला। दर रविवारी 6 ते 8 या टाइम मध्ये असता प्रत्येक अमरावतीकरांनी इथे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे। सर्व अमरावतीकरांना गुड मॉर्निंग। अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं आमच्या मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती शहरातील वेलकम पॉइंट या ठिकाणी गेल्या रविवारपासून हॅपी स्ट्रीट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा हॅपी स्ट्रीट अतिशय आनंद देणारा, उत्साह देणारा आणि सर्वांना ऊर्जा देणारा असा कार्यक्रम आहे। या हॅपी स्ट्रीट मध्ये योगा, झुंबा, वेगवेगळे कार्यक्रम, फुटबॉल, मनोरंजनात्मक गेम हे सगळे कार्यक्रम या हॅपी स्ट्रीट मध्ये केले जातात। या निमित्ताने अमरावतीकर सर्व एकत्रित या ठिकाणी आलेले आहे। आज या ठिकाणी कविता शेंडे यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर महिलांचा झुंबा घेतला। महिलांमध्ये ऊर्जा आणि एनर्जी आलेली आहे। असंच दर रविवारी हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। तेव्हा अमरावतीकरांना मी नम्र विनंती करते की या वेलकम पॉइंटला आपण अवश्य यावं आणि ह्या हॅपी स्ट्रीटचा आनंद घ्यावा। नागपूरमध्ये आपले मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांनी या हॅपी स्ट्रीटची सुरुवात केली आणि त्यानंतर अमरावती शहरात माझ्या प्रभागात पीडीएमसी प्रभागात वेलकम पॉइंट या ठिकाणी हा हॅपी स्ट्रीटचा कार्यक्रम होत आहे। सौम्या शर्मा मॅडमचा मी मनापासून आभार मानते। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 52 गायींची सुटका केली आहे। ग्रामीण गुन्हे शाखेने अवैध पशु वाहतूक करणारे 16 चाकांचे महाकाय वाहन थेट पकडले आहे आणि वाहन चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेलेत। अवैध वाहतुकीवर ग्रामीण पोलिसांचा मोठा हल्लाबोल सुरू असून या कारवाईत तब्बल 14,87,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामीण गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून अवैधरित्या पशु वाहतूक करणारे 16 चाकांचे अशोक लँडलँड वाहन जप्त केले आहे। गेल्या काही दिवसांपासून अमरावती ग्रामीण पोलिसांची एलसीबी टीम अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सतत कारवाई करीत आहे। याच मोहिमेअंतर्गत ही मोठी कामगिरी पार पडली आहे। घटनेनुसार ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे आपल्या पथकासह नियमित गस्त घालत होते। त्याचवेळी संशयास्पदरित्या वेगाने धावणारे 16 चाकांचे वाहन त्यांच्या नजरेस पडले। पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालक आणि क्लीनर अंधाराचा फायदा घेत पळून गेलेत। वाहनाची तपासणी केली असता त्यात 52 गायी जिवंत अवस्थेत आढळून आल्या। या गायी कत्तलीसाठी दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याचा पोलिसांना संशय आहे। सर्व गायी सुरक्षित ताब्यात घेऊन जवळच्या गोशाळेत हलविण्यात आल्या आहेत। या कारवाईत गायींची अंदाजे किंमत 4,87,000 तर जप्त 16 चक्का वाहनांची किंमत 10 लाख असा एकूण 14,87,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लंबाडे पुढील तपास करीत आहेत। दर्यापूरच्या राजकारणात घराणेशाहीचा भडका। भाजपाच्या उमेदवारीवरनं पेटलेले असंतोषाचे वादळ आणि काँग्रेसकडून आलेली जोरदार टक्कर। 2025ची ही निवडणूक आता प्रतिष्ठेची लढाई नव्हे तर जनता विरुद्ध घराणेशाही अशी रंगणार का? बघूया या रिपोर्टमध्ये दर्यापूरचा तापलेला राजकीय पट। काय नाव? मोहन भायस्कर। काय वाटते दर्यापूर क्षेत्रात विकास झाला? दर्यापूर विकास तर झालाय, कुठं राहिलाय काही याचे। काय वाटते काय व्हायला पाहिजे? भूमिगत गटर योजना रखडली आहे मागे कित्येक वर्षापासून। 100 कोटीपेक्षा जास्त बजेट आहे या नगरपालिकेचं, तरी काम होत नाही। तर त्यात राजकीय आत्महत्या जे राजकारण आहे, आर्थिक राजकारणामुळे ते रखडलेलं आहे, एकमेकांना जमलं नाहीये। राजकीय क्षेत्रात या गटबाजीमुळे ते झालेलं आहे। यंदा काय स्थिती आहे सध्या तरी सांगता येत नाही, पण लोक तरी विकास करणाऱ्याला निवडून देतील। कोणाला आता हे तरी सांगता येत नाही आता, कारण सर्व जनता सुजाण आहे शहरातली। सध्या काही कोणी बोलू शकत नाही,
सांगू शकत नाही काय आहे, पण आतून जे विकास करणारे आहेत त्यांना लोक निवडून देतील. असं वाटते आपल्याला ज्याच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे त्याला भाजप, काँग्रेस किंवा अजून कोणते तरी राजकीय पक्ष आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे नेतृत्व त्याला तिकीट मिळालं पाहिजे. तिकीट मिळालं पाहिजे तर सगळी घराण्याची आहे ना, प्रत्येकाला सोडवून आणत ना. घराणेशाहीचं राजकारण दर्यापूरमध्ये बघायला मिळतं. कुठेतरी परिवर्तन व्हायला हवा. तुमच्या काय प्रतिक्रिया याच्यावर? पैशाच्या बरोबर म्हणतात जाईल घराणेशाही आहे. हा आहे तेव्हापासून बघायचं डोळ्यानं पैशाच्या बरोबर दुसऱ्या कार्यकर्त्याला देत नाही तिकीट. कार्यकर्त्याला पुढे करत काय वाटते काय विकास व्हायला पाहिजे लोक लोक ठरवतील ना, लोकांना समजतील सगळं. यावेळेस काय होईल? आणि घराणेशाही जी चर्चा सुरू आहे दर्यापूरमध्ये, तिकीट वाटप जे होते त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना घरच्याच लोकांना तिकीट दिल्या जाते, यावर काय प्रतिक्रिया? घराणेशाही हे दर्यापुरातच नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रात आहे. एकूण 138 आमदारांच्या पत्नीला पूर्ण महाराष्ट्रात नगर अध्यक्षाच्या तिकीट मिळाली. त्यामुळे घराणेशाही फक्त दर्यापूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि ह्या राजकीय नेत्यांनी पूर्ण राजकारण हायजॅक केलेलं आहे. सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला तिकीटच मिळत नाही, आणि मिळाली तर त्याला कसं पाडायचं हे दोन पक्ष एकत्र येऊन त्याची स्ट्रॅटर्जी आखतात. आणि त्यामुळे हा घराणेशाहीचा पगडा आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. 100 कोटीपेक्षा जास्त या नगरपालिकेचा बजेट. परंतु वाटते का या क्षेत्रात विकास झालाय म्हणून? विकासाचा कसा आहे, जिथं विकास राहिला ते नवीन लेआउट आहे, तिथचा विकास सध्या बाकी आहे. बाकी ठिकाणी विकास झालेला आहे, म्हणजे सिटी जी आहे जुनी सिटी जी आहे तिथचा पूर्ण विकास झालेला आहे. दर्यापूरच्या राजकारणात चर्चा घराण्याची चर्चा जास्त आहे ना. प्रत्येक आमदाराचा पोरगा तयार होतेच, विशेष नाही आहे. डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होईल, बरोबर आहे. त्याचं जे हे व्यवसाय जो आहे, समजा व्यवसाय म्हणला की त्या गोष्टीला त्या व्यवसाय हिशोबात करते. आता गजानन भाऊन पोरगा उभा केला, तुमचे आमदार आहे, आमदार असल्याच्यानं त्याचा पोरगा राजकारणात येऊन राहिला, ते घेतला. म्हणजे काय झालं हा इथे काय इथं मागच्या वेळेस प्रकाश भाऊची जे मिसेस आहे तेच अध्यक्ष होत्या, यावेळेस तेच उभे आहेत. समजा सुधाकर पाटील उभे होते त्या मागच्या यावेळेस त्यांच्या मिसेस उभे आहे. विषय असा आहे, तुम्ही म्हणता कार्यकर्ता हा असते, सक्षम कार्यकर्ता असते, पण त्याच्यापाशी पैसा नसते. हा तो जर उभा केला थोडी बळी झाली पैसा असा कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे संपूर्ण दर्यापूरची निवडणूक आहे नगरपालिकेची जी रंगलेली आहे, यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहे? बोला. मी 15 वर्षापासून निवडून येऊन राहिलो. 15 वर्ष. काय नाव आपलं? सागर उर्फ सोनवणे गावंडे. कोणत्या पक्षाने? राष्ट्रवादी. यावेळेस काय स्थिती वाटते? यावर स्थिती द्या बा, आम्ही आमच्याच पक्षाची सांगू ना तुम्हाला. ज्या प्रकारे भाजपमध्ये घराणेशाही चालू आहे, यावर आपल्या काय प्रतिक्रिया? आहेच ना, सगळ्या लोकांना दुसऱ्यांना ते काही सांगाच नाही लागत ना. म्हणजे याच्या व्यतिरिक्त एखाद्या कार्यकर्त्याला पुढे केलं जातं असं वाटते का तुम्हाला? BJP म्हणा की काँग्रेस म्हणा, तोच कॉपरेटिव्ह बँकेचा अध्यक्ष राहते, तोच डायरेक्टर राहते, त्याचीच बायको राहते. हा आज चाय विकणारा वरलीवाले येईलच पदं भेटून राहिले बा. ते लोकांनी किती दिवस सहन करा. भाजपमध्ये ते स्थिती आहे ना. काय स्थिती आहे? ते स्थिती आहे घराणेशाही आहे ना. समजा आम्हाला लोक घराणेशाही म्हणतात समजा, पण आम्ही मेहनत घेतो तसेच लोक निवडून नाही देत. आमच्या घरातून 1 रुपया न जाता बिलकुल लोक आम्हाला निवडून देतात. भाजपमध्ये ज्या प्रकारे प्रकाश भाडसागळे यांनी आपल्या सौभाग्यवतीनं तिकीट दिलं, मग भाजपमध्ये दर्यापूरला पदाधिकारी कार्यकर्ते आहेच नाही का तितके लायक? भरपूर आहेत. भरपूर जण आहेत. त्यांना का डावललं जातं असं वाटते? त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे बा त्यांच्या पक्षाचा. आपल्याला असं वाटते का की कुठेतरी दर्यापूरमध्ये एक परिवर्तनची लाट येणार भविष्यात? आता लोकांच्या हातात आहे, लोक काय करतात बा. दर्यापूरचा विकास झाला असं वाटते? विकास झालेला आहे दर्यापूरचा. कामे झाली आहेत की नाही, काय चित्र आहे? 5-7 वर्षात काही विकास एवढा झाला नाही. नाल्या तशाच आहेत. आपले बेसिक जे प्रॉब्लेम आहे, नाल्या साफ करत नाही, नाल्या बांधकामचे पैसे येतात जातात, सर्व पार्टीच्या भांडणात पैसे चालले जातात. त्याच्यानंतर
झाडझूड साफसफाई होत नाही. वर्षातून एकच वेळा येते दिवाळीत. एखादी बाई नाही तर माणूस कॉन्ट्रॅक्टर पैसे खाऊन घेते, पैसे चालले जातात. त्याच्यानंतर रस्ता विकास थोडाफार झाला आहे, पण त्याआधी भ्रष्टाचार. कुठं पॅचेस आहे, कुठं टीचरले आहेत रोड, आणि लाईट कुठं चालू असतात, कुठं बंद असतात. असाच विकास आहे थोडाफार. धन्यवाद. काय व्हायला पाहिजे असं वाटते आपल्याला? आपण स्वतः इंजिनियर आहेत. आता मेन बेसिक विकास आहे नाल्या साफसफाई आणि लाईट आणि रोजगार. इथं रोजगारचा तो विषयच नाही आहे. सर्व पुण्या मुंबईत जातात, इथं रोजगार नसल्यासारखा झाला. पण जो काही कमी शिक्षित लोकांसाठी रोजगार पाहिजे तो तरी पाहिजे. इथं वाटते की या दर्यापूरच्या राजकारणात घराणेशाहीची पद्धत जी आहे ती सुरूच आहे. घराणेशाहीचं किंमत आहे. त्यांच्या घरी बांधले आहेत पक्ष, सर्वांनाच माहीत आहे. इथं काय झालं आहे? 2-3 फॅमिलीत पक्ष बांधलेले आहेत, आणि जो कार्यकर्ता तो 17 होतात, ते बाकीचं काही. एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट देऊन समोर कधी केल्या जात ती काय प्रतिक्रिया आपली? बरोबर आहे. घराणेशाही एवढी झालेली आहे आपल्या दर्यापूरमध्ये. BJPमध्ये पण कॅन्डिडेट जे आहेत ते बाहेर साकळत आहे, काँग्रेसमध्ये पण कॅन्डिडेट बाहेर साकळत आहे. फक्त आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जो कॅन्डिडेट दिला HNB कुरेशी, ते एक वैयक्तिक असा कॅन्डिडेट दिलेला आहे त्यांनी की तो सर्वांना चालतो. कसं आहे, मुस्लिम भरपूर एरिया आहे आपल्या इथे, त्या हिशोबाने त्यांनी घराणेशाही न पाडता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीने एक चांगला कॅन्डिडेट दिलेला आहे आपल्या दर्यापूरमध्ये. या क्षेत्रात विकास झाला आहे की भ्रष्टाचार झाला आहे? या क्षेत्रात मला तर असं वाटते की 100% भ्रष्टाचार झालेला आहे. कारण की भुयारी गटार योजनेचे अगोदरचे जेवढे पैसे होते, 400 कोटी रुपयाची योजना होती, आज ते अस्तित्वात नाही. BJPची जे सत्ता होती, BJPची सत्ता होती वरती नगराध्यक्षाची, आणि खालची जी सत्ता होती ती काँग्रेसची सत्ता होती. त्या कारणानं नेमकं झालं असं, निर्णय जे होते ते वरती नगराध्यक्षाजवळ मान्यतासाठी जात होते, तर ती कॅन्सल करत होते. जे BJPचे नगराध्यक्ष जे काही निर्णय घेत होते ते उपाध्यक्ष समजा नगरसेवक कॅन्सल करतो. त्या कारणानं भुयारी गटारचे पण पैसे गेले, आणि 100 कोटी रुपयाची आपली योजना पण केलेली आहे रस्त्यांची. तर घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अचलपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अचलपूर नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी काँग्रेसची तयारी आणि जनसंपर्क मोहीम अधिक आक्रमक होत चालली आहे. माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे प्रमुख नेते अहतेशाम नबील यांनी अचलपूरच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच विजय मिळवणार असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी नबील यांनी अचलपूरकरांसोबत विकासाची स्पष्ट रूपरेषा मांडली आहे. अचलपूर नगरपालिकेत गेल्या काही काळात भ्रष्टाचाराची मोठी कीड पसरली आहे. त्याला पूर्णविराम देऊन पारदर्शक कारभार उभा करणे हे काँग्रेसचे प्रमुख ध्येय असेल असे त्यांनी सांगितले. बिल्कुल सही बात है कि हमने देखा है पिछले कई वर्षों में भ्रष्टाचार का लेवल बहुत हाई हो गया है. हमको भ्रष्टाचार कम करना है. भ्रष्टाचार की वजह से होता ये है कि क्वांटिटी और क्वालिटी दोनों खराब होती है. क्वालिटी आपको मिल नहीं पाती क्योंकि उसको कमीशन देना होता है. हमको क्वालिटी पर पूरा फोकस करना है और भ्रष्टाचार को कम करना है. वहाँ लोग ये इंटेंशन लेके जाते हैं कि वो पैसे कमाने की जगह है. लोग वहाँ सेवा भाव से जाते ही नहीं. मुझे मेरे शहर के जुड़वा शहर का विकास करना है. जब मैं ये सेवा भाव लेकर जाऊंगा, ये इंटेंशन वहाँ लेके जाऊंगा, तो मैं भ्रष्टाचार को कैसा खत्म करना है वो मुझे समझता है और वो मैं करने वाला हूँ. क्या लगता है कि जिस प्रकार से चंद्रभागा जलापूर्ति योजना, आप खुद उसके साक्षी, आज भी लोगों को पानी के लिए दर दर भटकना पड़ता है, पानी घर तक पहुंचता नहीं है, लोगों को 2-2, 3-3 दिन पानी की राह देखना पड़ता है. असल में हुआ ये प्रॉब्लम सबसे पहले तो ये जो अभी चल रही है पानी की, खासकर अचलपुर में, तो अचलपुर का मामला ये है कि हमारा शहर जो है ना अप एंड डाउन में बसा हुआ है, ऊपर और नीचे. तो जो नीचे की बस्ती है उसको आसानी से पानी प्राप्त हो जाता है, उसको मिल जाता है. लेकिन जो ऊपर है, टॉप पर है, वहाँ पानी नहीं पहुँचता. हमको वहाँ ऐसी व्यवस्था करना है कि जो पिछले वर्षों में जो कुछ स्कीमें आई थी वो स्कीमें यानी मतलब पूरी तरीके से इम्प्लीमेंटेशन उसका सही नहीं हुआ, और उसके वजह से लोगों को आज तक की और सुविधा है. जहाँ पानी नहीं पहुँचेगा वहाँ हमको बोरवेल करना है, वहाँ से वहाँ लोगों को सुविधा पहुँचाना है. सब मेन हमारा टारगेट जो है कि लोगों को जो बेसिक सुविधा है, पानी, बिजली,
सड़क और नाली और कचरा, इससे हमको यानी मतलब हर आदमी को ये सुविधा वहाँ पहुँचाना है कि वो ये सोचे कि नहीं अब नगर पालिका में कुछ पिछले कई वर्षों में जो कुछ नहीं हुआ अब हो रहा है और बेहतर हो रहा है। ये लोगों के लिए हमको ये संदेश देना है, ये काम करना है। क्या लगता है कि ये बार आपके पास आपकी ताकत जो है 2016 के अंदर जिस प्रकार से सरबत अंजुम साजिद फुलारी उम्मीदवार थी, उस समय आमदार भी नहीं था, खासदार भी नहीं था, लेकिन आज एहतेशाम नबील के पीछे खासदार खड़ा है बलवंत वानखड़े ऐसा, ताकत दुगनी होगी, अपने आप को समर्थ महसूस कर रहे हैं आप? बेशक ये सबसे बड़ी बात है कि ये हमारे जो खासदार साहब है, ये हमारी आज बहुत बड़ी ताकत है, जिले के जो खासदार है, और उनके वजह से हमसे जो दूसरे समाज जुड़ रहे हैं, खासकर एससी समाज, बौद्ध समाज, जो पिछड़ा हुआ समाज है, वो उसको साथ लाने का काम जो है हमारे खासदार साहब कर रहे हैं। और मेरा समाज मेरे साथ है और खासदार साहब को पता है और वो जो मेहनत मेरे लिए कर रहे हैं, और आप देख रहे हैं उसके आज आप साक्षी भी है कि वो दिन भर से अचलपुर और पड़ाताड़ा में है और मेरे लिए प्रयास कर रहे हैं और सारे यानी मतलब पिछड़ी जातियों को वो जोड़ने का काम कर रहे हैं। और उनका जो समाज है बौद्ध समाज, वो मेरे साथ आज पूरी ताकत के साथ खड़ा हुआ है, क्योंकि कैसा है लोगों के चेहरे देखकर पढ़ा जा सकता है कि इनके चेहरे के तासुरात क्या है, वो बोलना क्या चाहते हैं और उनका इरादा क्या है। उन्होंने तय कर लिया है कि एहतेशाम नबील को 100% वोट देना है। मेरा समाज भी मेरे साथ है और बौद्ध समाज भी मेरे साथ पूरी ताकत से जुड़ा हुआ है। एक अंतिम प्रश्न कि जिस प्रकार पिछले चुनाव के अंदर कुछ अंतर से सीट जो है कांग्रेस की पराभव हुई थी, लेकिन इस बार जो है वो वोटों का विभाजन ना हो और सभी पूरे समाज के लोग कांग्रेस के चाहने वाले वोट एक जगह जाए, उसके लिए क्या कहेंगे जनता से? सबसे पहली बात तो ऐसा है कि अभी जो विभाजन वाली बात है, तो लोग आज इस कदर समझदार हो गए, इतनी सूझबूझ वाले हो गए कि ये जो बिखराव है हमारे समाज में, ये बिखराव को पूरा समेट लेंगे, ये बिखराव को होने नहीं देंगे। असल में मेरे साथ पूरा इंटेलेक्चुअल तबका है, रिलीजियस तबका है, और जितने एजेड लोग हैं जो सूझबूझ रखते हैं वो सारा तबका मेरे साथ है। वो ये जो बिखराव है छोटा मोटा, ये बिखराव को भी वो ख़त्म कर देंगे, जो वो बिखराव भी ख़त्म होगा। और मेरे पास जो है एससी समाज का इतना बड़ा जो कोठा है, जो लगभग अचलपुर पड़ाताड़े में 9 से 10 हज़ार वोटों की ताकत है, वो मेरे साथ पूरी तरीके से है। पटेल समाज जो कांग्रेस से जुड़ा हुआ है, कट्टर पटेल समाज मेरे साथ है। लोग मुझे यानी मतलब खुद से अपनी तरफ से आवाज़ दे रहे हैं कि आओ हम तुम्हारे साथ है। ये बहुत बड़ी बात है आज के दौर में। आज हिंदू मुस्लिम का जो 2014 के बाद से जो विभाजन हो गया है भाजपा के आने के बाद, तो मैं तो ये ऐलान करता हूँ आज कि रिजल्ट कुछ भी हो, जीत और हार तो ऊपर वाला तय करेगा, लेकिन मेरे लिए जो पॉजिटिविटी हिंदू समाज में दिख रही है, ये आज मेरी जीत हो गई। अमरावती जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच तापली आहे। जिल्ह्यातील 12 नगर परिषदांपैकी 6 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष बसणार असा ठाम दावा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे। याच दरम्यान अचलपूरमध्ये काँग्रेसकडून मोठी राजकीय मोहीम राबवली जात आहे। 2016च्या निवडणुकीत अल्पमताने पराभव पावलेल्या अचलपूरमध्ये यावेळी काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी खासदार बळवंत वानखडे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत। त्यांनी शहरातील विविध भागात झंझावती दौरा करून बौद्ध समाजासह सर्व मतदारांशी संवाद साधत काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठबळासाठी आव्हान केले आहे। तर या संपूर्ण दौऱ्यावर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बलवंत वानखडे यांनी सिटी न्यूजला दिलेली खास प्रतिक्रिया आपण बघूया। काँग्रेसची हे भूमिका राहिली की सर्व समभाव, सर्व धर्म समभाव, मग ते मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो की कुठलाही कसाही असो, सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस लढाई लढल्या आहेत आणि लढाई लढून राहिली। जिल्हा परिषदला, पंचायत समितीला मुस्लिमांना आपण देऊ शकत नाही, दिलं तर निवडून येऊ शकत नाही, म्हणून शहराच्या भागात अचलपूर असो, चांदूरबाजार असो, चिखलदरा असो की अंजनगाव असो, 4 ठिकाणी आम्ही मुस्लिम याच्यासाठी दिले का त्यांना न्याय मिळाला पाहिजे, कारण ते फक्त मत टाकायची मशीन नाही, त्यांना न्याय देऊन कुठेतरी प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे। कारण काँग्रेसजवळ सर्व स्तराचे उमेदवार आहे। हा जो नालायक प्रचार, नालायकपणाचा प्रसार यांनी जो केला, एका काळी त्यांनाच पाया पडून, मुसलमानाच्याच पाया पडून
ही बाया निवडून आली, खासदार झाली आणि 2 महिन्यात मोदीसोबत निघून गेली. म्हणून तीच आता हिंदुत्वाच्या गोष्टी करून राहिले. तिच्यापेक्षा हिंदुत्व आमच्या याच्यात जास्त आहे, तिच्यापेक्षा रामाले मानणारे आम्ही जास्त आहोत. पण धर्मात भांडणं लावणारी काँग्रेस नाही आहे. धर्म सर्व समभाव चालवणारी काँग्रेस आहे. हो, मागच्या 2016च्या निवडणुकीमध्ये असं थोडा अल्पमताने पराभव झाला होता. ही चूक होऊ नये आणि ही चूक आता सुधारा म्हणजे आता तर खासदार साहेब आहे तुमच्यासोबत. आता खासदार आहे, खासदाराने ताकदीनं 1.5-2 वर्ष झाले. त्याच्या आधी खासदार साहेबांना त्या लोकांनी ताकदीनं निवडून आणलं आणि खासदार साहेबाची ताकद, आपली सर्वांची ताकद आज अचलपूरमध्ये मागच्या वेळेस जे चुका झाल्या, थोड्या बहुत चुका झाल्या, यावेळेस त्या सुधारण्याचा प्रयत्न केला आणि सुधारल्या. म्हणून ह्यावेळेस आमची अध्यक्षाची उमेदवार असो की नगरसेवकाचा उमेदवार असो, जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल. या ठिकाणी एक MIMचा सुद्धा कॅन्डिडेट मैदानात आहे. कुठेतरी मतांचं विभाजन होईल का यावर? नाही, MIMचा कॅन्डिडेट म्हणजे हा BJPनं केलेला उमेदवार आहे. BJPची बी टीम आहे. त्याला मतदान देणं, मुस्लिमनी त्याला मतदान देणं म्हणजे सरळ BJPला दिलं तरी चालेल. म्हणजे त्याला मतदान म्हणजे BJPला मतदान, ह्या हिशोबानं लोकांच्या डोक्यात आहे. म्हणून लोक त्याला बळी पडणार नाही. सरळ येथे शाम नबीलला आणि काँग्रेसच्या पंजाला मतदान करेल आणि पंजा नगराध्यक्ष चांगल्या मतानं अचलपूरचे निवडून येतील. कुठे कुठे नगराध्यक्ष होईल अमरावती जिल्ह्यात अंदाजे? 6 ते 6 ठिकाणी नगराध्यक्ष काँग्रेसचे बसल. कारण सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी 12 ठिकाणी सरळ काँग्रेसची आणि BJPची फाईट आहे. एक जातीवादी शक्ती एका बाजूने आहे, एका बाजूने सर्व धर्म समभावची शक्ती आहे. म्हणून सर्व लोक आता जो काही परिस्थिती शेतकऱ्याची आहे, सुशिक्षित बेकाराची आहे, सामान्य जनतेची या सरकारनं परिस्थिती केली. म्हणून जनता जागृत झाली आहे. त्या कारणानं सर्वीकडे 6 ते 7 नगराध्यक्ष काँग्रेसचे असतील. वर्ग नगरपालिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून नूर सभा एहतेशाम नबील यांची उमेदवारी आहे. यासाठी स्वतः जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी आज अचलपूर या ठिकाणी प्रचार दौरा केला. एकूणच या प्रचार दौऱ्यामध्ये कशा प्रकारे अचलपूरची सीट ही काँग्रेसला जाईल यासाठी प्रयत्न राहील. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आज तुम्ही जर पाहत असाल अनेक वेळेपासून तुम्ही बऱ्याच वेळेपासून तुम्ही या आमच्या सोबत आहात, तर तुम्हाला लक्षात येईल की प्रचंड उत्साह हा कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि कार्यकर्त्यांनी ठुंब गाठ बांधली मनाशी की नाही यावेळेस पंजा म्हणून काँग्रेसची सत्ता निश्चित या नगरपालिकेवर बसेल असा आत्मविश्वास लोकांनी आम्हाला दिलेला आहे. लोकांच्या भरोशावर आमची निवडणूक आहे, लोक आमची निवडणूक लढत आहेत म्हणून विजय हा आमचा निश्चित आहे. अचलपूर नगरपालिकेला खासदार निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार. निश्चित खासदार आतापर्यंत मी खासदारकीच्या माध्यमातून कामं केलीच, यानंतरही जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे आज रवी राणा यांनी वक्तव्य केलं होतं की बाबा काँग्रेसला उमेदवार भेटले नाही परंतु मुस्लिम उमेदवार जास्तीत जास्त उतरवले मैदानावर, याच्यावर काय प्रतिक्रिया? हा निव्वळ मूर्खपणाचा प्रचार आहे. स्वतः मुस्लिमांच्या पाया लागून मुस्लिमांचे मतं घ्यायचे आणि दुसरीकडे हिंदुत्व म्हणून जागृत ठेवून आपल्या पत्नीसह अशा पद्धतीचा वागणे हा समाज कधीही येणाऱ्या काळात या लोकांना माफ करणार नाही. कारण ते जहरसुद्धा तेवढंच रोखतात आणि मतंसुद्धा मागण्यासाठी पाया पडतात त्यांच्या. म्हणून हा दोगलेपणा, हा हे दुपटी धोरण हे कदापि हा समाज समजून सहन करणार नाही, हे एवढं मात्र मी सांगतो. चांदूरबाजार नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला असतानाच सिटी न्यूजने प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेच्या समस्या, अपेक्षा आणि खऱ्या अर्थाने नागरिक काय म्हणतात ते जाणून घेतलेत. प्रभाग क्रमांक 10 येथे नागरिकांनी कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाच्या समस्या आमच्यासमोर मांडल्यात. रस्त्यांची दयनीय अवस्था, पाण्याचा अनियमित पुरवठा, नाल्यांची वाईट अवस्था, स्ट्रीट लाईटचा अभाव आणि तरुणांसाठी कोणत्याही क्रीडा सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या आजही नागरिकांना त्रास देत आहेत.
निवडणूक आली की आश्वासनांचा पाऊस पडतो, परंतु काम मात्र ठराविक काहीच होताना दिसत नाही, असा सूर नागरिकांच्या प्रतिक्रियांमध्ये स्पष्टपणे उमटला आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही चांगली मेहनत करत आहोत. प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटी करून त्यांना कमळ या चिन्हावर बटन दाबून BJPला प्रचंड बहुमतांनी करा आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. निवडून आल्यावर आम्ही चांगल्या प्रकारे आज चांदूर बाजारमध्ये बघता अनेक मोठमोठ्या समस्याचं मार्ग निघाला नाही आहे. अनेक गोरगरिबांच्या अनेक समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. या अनेक समस्याला आपण कसं बघता आणि निवडून आल्यानंतर कुठला सर्वप्रथम मार्ग आपण मार्गी लावून काय सांगायला? आम्ही जाहीरनाम्यात आमच्या पूर्ण जे आम्ही कामं करणार आहे ते सगळं जाहीरनाम्यात टाकला. निवडून आल्यावर पाण्याची समस्या राहा, त्याच्यानंतर लाईटची समस्या राहा, तिथं नाल्या न्या, तिथं नाल्या चांगल्या प्रकारे तयार करणं, हे सगळं निवडून आल्यावर. नेतृत्व नरेंद्रजी मोदी करत आहे आणि राज्याचं सुद्धा नेतृत्व अभ्यासू नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा कारभार चालत आहे. आणि अशाच जर चांदूर बाजार नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये सौ कांताताई अहिर यांना जर प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर निश्चितच या चांदूर बाजार नगरीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वरपासून खालपर्यंत सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि या ठिकाणी सुद्धा भाजपची जर सत्ता आली तर निधीची कुठलीच कमतरता पडणार नाही. आणि जो विकास या ठिकाणी थांबलेला आहे चांदूर बाजार शहराचा, तो सर्वांगीण विकास हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी प्रचार करत असताना चांदूर बाजार शहरातील सर्व नागरिकांचा प्रचंड प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या काही पदाधिकारी म्हणजे कार्यकर्त्यांनी प्रहारमध्ये किंवा इतर पक्षामध्ये प्रवेश केला, याचा कुठे काही फटका पडणार का? भाजपला कुठेतरी याचा काही माघार होणार का? काय याबद्दल काय मत आहे? नाही, त्याच्यात कुठलाच फरक पडणार नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत जोमाने भिडलेले आहे. सर्व एका ठिकाणी थांबून काही लोक नाराज जरी झाले तरी ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या या प्रचार मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपला भारतीय जनता पक्षाचा विजय कसा होईल यासाठी झटत आहे. आणि एखाद दोन उमेदवार इकडे तिकडे गेले त्याचा काही फरक पडणार नाही. आणि निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भिलावेकर साहेब आणि आमच्या मतदारसंघाचे आमदार प्रवीणभाऊ तायडे यांच्या नेतृत्वामध्ये नियोजनबद्ध या ठिकाणी सर्व प्रचार यंत्रणा राबवल्या जात आहे. आणि निश्चितच येणाऱ्या 2 तारखेला गुलाल हा भारतीय जनता पक्षाचा राहील असं मी या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो. निवडणुकीमध्ये अनेक गोरगरीब आणि मोठमोठ्या समस्या या चांदूर बाजारमध्ये पाहायला मिळाल्या. पाण्याच्या खूप मोठ्या समस्या आहे, मात्र या पाण्याचं कुठेही आजपर्यंत निराकरण झालेलं नाही आहे. जेव्हा बाकी उमेदवार या अवांतर उमेदवार होते त्यांनी कुठलं काम नाही केलं असा मोठा दावा जनसामान्यांनी व्यक्त केला. आज भाजप निवडून आल्यानंतर पुढील भूमिका कशी राहणार याबद्दल काय मत आहे? सध्या स्थितीमध्ये चांदूर बाजार शहराचा पाणी पुरवठा हा अत्यंत म्हणजे 3 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. आणि त्याची म्हणजे आम्ही गंभीरता त्यावेळेस लक्षात घेऊन तत्कालीन आमचे नगराध्यक्ष स्वर्गीय रवींद्रजी पवार होते, त्यांनी त्या ठिकाणी नगरपालिकेचा निधी उपलब्ध करून वाढीव पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी त्यांनी त्याचं काम सुरू केलं. आणि ते काम मंजूर होऊन भारतीय जनता पक्षाचे आमचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे साहेब यांच्या प्रयत्नाने या चांदूर बाजार शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता 24 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. आणि ते कामसुद्धा वाढीव पाणी पुरवठा योजनेचं काम आता सुरू आहे आणि ते अंतिम टप्प्यात आहे. आणि जेव्हा आमच्या काकू या नगराध्यक्षपदी विराजमान होईल तेव्हा निश्चितच 6 महिन्याच्या आत चांदूर बाजार शहराला नेहमी पाणी पुरवठा अचलपूर नगर परिषद निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मोठी ताकद दाखवली आहे. काँग्रेसच्या उमेदवार नुरुसबा एहतेशाम नबील यांच्या प्रचारासाठी खासदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अचलपूरच्या विविध भागांचा व्यापक दौरा केला आहे. विशेष म्हणजे बौद्ध समाजाच्या अनेक सभा मंडपांमध्ये मोठ्या सभा घेण्यात आल्यात आणि या सभा काँग्रेसला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने गाजल्यात आहे. या राजकीय हालचाली, नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि निवडणुकींची रंगलेली हवा सविस्तर पाहूया याबाबत खास रिपोर्टमध्ये. अचलपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसकडून अचलपूरमध्ये उमेदवार नुरुसबा एहतेशाम नबील यांच्या प्रचाराला जबरदस्त गती मिळाली.
खासदार बळवंत वानखडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच अनेक स्थानिक नेत्यांनी अचलपूरच्या विविध भागांमध्ये मोठा दौरा केला. आजचा हा दिवस विशेष ठरला तो बौद्ध समाजाच्या मोठ्या सभांमुळे. अचलपूरमधील विविध सभा मंडपांमध्ये घेतलेल्या या सभांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. जनतेशी थेट संवाद साधताना खासदार बळवंत वानखडे यांनी महत्वपूर्ण आवाहन केले. ते म्हणाले, ज्या प्रकारे मुस्लिम समाजाने मला मतदान करून निवडून आणलं त्याच भावनेने बौद्ध समाजाने नुरुस सबा नबील यांना निवडून द्यावं. काँग्रेसचं नेतृत्व विकास आणि सौंदर्याचे राजकारण करते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही सभांमध्ये जोरदार भाषण केले. ते म्हणाले, मतांचे विभाजन करू नका. मतांची फाळणी म्हणजे विकास थांबवणे. अचलपूरमध्ये काँग्रेसला मतदान करा. आपला मतांचा हक्क वाया जाऊ देऊ नका. ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पुढचे अध्यक्ष श्रीकांत झोडपे यांनी सिटी न्यूजला विशेष प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण दौऱ्यामुळे अचलपूरमध्ये काँग्रेसचा प्रचार जोरदार झाल्याचे दिसून येत आहे आणि निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होत चालली आहे. तर घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती मराठवाडा विदर्भात राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची सत्ता 2047 पर्यंत येणार नाही कारण त्यांच्याकडे विकासाचा विजनच नाही, अशी थेट आणि कडक प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली आहे. रविवारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात भाजपा नगराध्यक्ष नागेश बळी आणि 17 नगरसेवकांच्या प्रचारासाठी तसेच कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे विधान केलेत. तसेच भाजप महायुतीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा करत त्यांनी आकडेवारी समोर ठेवली आहे. वाशिमच्या मालेगाव शहरात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रात आणि राज्यात 2047 पर्यंत काँग्रेसची सत्ता येणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. बावनकुळे म्हणाले की काँग्रेसकडे विकासाचा कोणताही ठोस विजन नाही, त्यामुळे जनता त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही. भाजपा महायुतीने गेल्या काही वर्षात केलेल्या विकास कामांवर त्यांनी विशेष भर दिलाय. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आकडेवारीचाही उल्लेख केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला तब्बल 3,18,00,000 मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तर काँग्रेससह महाविकास आघाडीला 2,18,00,000 मते मिळाल्याने जनता कोणावर विश्वास ठेवते हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय मागील निवडणुकीत फडणवीस सरकारला राज्यातील जनतेने 1 कोटीपेक्षा जास्त मतांनी निवडून दिलाय. हा उल्लेख करून त्यांनी पुन्हा एकदा लोकप्रियतेचा दावा केला आहे. 2029 मध्ये राज्यात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार येणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. आगामी काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. भाजप नगराध्यक्ष नागेश बळी यांच्यासह 17 नगरसेवकांच्या प्रचारासाठी आयोजित मेळावा उत्साहात पार पडलाय. बावनकुळे यांच्या भाषणानंतर कार्यक्रमस्थळी मोठी घोषणाबाजी आणि टाळ्यांचा कडकडाट झालाय. बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलंय, तोपर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंचित होणार आहे. लोकांचा विश्वास संपला आहे. या वक्तव्याने जिल्ह्यात आणि राज्यभरात पुन्हा चर्चांना उधाण आले आहेत. आपलं सरकार देईन ना, आपलं सरकार आपलं सरकार काँग्रेसचं सरकार 2047 पर्यंत काँग्रेसचं सरकार येणारच नाही. मी असं का म्हटलं येणार नाही असंच बोललो का? मी भाजपाचा कार्यकर्ता आहे असंच का बोललो? आपलं सरकार आणणार आहे. आता जे सरकार आणलं फडणवीस सरकार, हे सरकार 1 कोटी मतांनी होणार. किती मतांनी? या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3,18,00,000 मतं भाजप महायुतीला आहे. किती? जरा बोलत जा, किती मत आहे? 3,18,00,000. तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून दावा सांगतोय. आणि काँग्रेस महाविकास आघाडीला 2,18,00,000 मत. किती मताचा फरक आहे? 1 कोटी मतांना आपलं सरकार आलं. 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार एवढे कामं करणार आहे की काँग्रेस पार्टी किंचित होणार.
किती होणार आहे? जोर से बोलो. रोज हे पार्टी प्रवेश होऊन राहिले. पुन्हा हजारो लोक काँग्रेसचे भाजपमध्ये येऊन राहिले. पुढच्या वेळी 2029 मध्ये 1.5 कोटी मतं घेऊन भाजपाचं सरकार आहे, आपलं सरकार आहे. आज एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पुणे येथील एक महिला पर्यटकाचे लेणी परिसरातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. या घटनेमुळे लेणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेमकी काय घडली घटना आणि त्यावेळी मदत कशी मिळाली याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडनं. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जिथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात, तिथे एक दुःखद घटना घडली आहे. पुणे येथील योगिता महेश सावंत या त्यांच्या कुटुंबांसोबत अजिंठा लेणी पाहण्यासाठी आल्या होत्या. लेणीच्या पायऱ्या चढून गेल्यावर त्या लेणी क्रमांक 1च्या जवळ जात असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यासोबतच त्यांचे पती महेश राजाराम सावंत आणि त्यांची 2 मुली व 1 मुलगा असे कुटुंबातील सदस्य होते. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मदतीसाठी धावपळ सुरू झाली. रुग्णवाहिका चालक अमर जाधव यांनी फरदापूर येथील नरेंद्राचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून श्रीमती सावंत यांना तातडीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान पोलीस भरत कोळी यांनीही तत्परता दाखवत महिला पर्यटकास त्यांच्या कारमधून लेणीमधून टी पॉइंट पर्यंत आणण्यासाठी मदत केली. परंतु उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योगिता सावंत यांना तपासलेत आणि त्यांना मृत घोषित केले. या दुःखद घटनेनंतर लेणी परिसरात आपत्कालीन स्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी याकरिता रुग्णवाहिका कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी उपस्थित असलेल्या अन्य पर्यटकांनी केली आहे. लातूर पोलीस MIDC पोलीस ठाण्यात आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एका व्यावसायिकांनी केली आहे. व्यावसायिक श्रीकर फड यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पोलीस निरीक्षक समाधान चावरे आणि पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्यावर अवाच्य भाषेत शिवीगाळ आणि बेकायदेशीर कोठडीत डांबल्याचा गंभीर आरोप केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण आणि श्रीकर फड यांची नेमकी मागणी काय आहे, बघूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत. रेकॉर्ड करा, मला भारत लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि महावितरणाच्या मुख्य अभियंत्यांच्या मनमानी कारभाराविरोधात व्यावसायिक श्रीकर त्र्यंबकराव फड यांनी लातूरात पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवलाय. श्रीकर फड यांचा आरोप आहे की त्यांच्या कमर्शियल जागेतील कालबाह्य विद्युत लाईन स्थलांतरित करण्याकरिता त्यांनी नियमांप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक रक्कमही भरली होती. मात्र महावितरणाचे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत होते. या संदर्भात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून फड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि अंबाजोगाई न्यायालयाने दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले होते. असे असतानाही महावितरणाचे अधिकारी भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. श्रीकर फड यांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरणाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी त्यांना कार्यालयात बोलावले होते. तेथे बुलबुले गैरहजर असताना त्यांना जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून MIDC पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथील पोलीस अधीक्षक समाधान चावरे आणि पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांनी आपल्याला एका सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली असे फड यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी आपल्याला अवाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. पत्रकार परिषदेत श्रीकर फड यांनी पोलीस अधिकारी समाधान चावरे यांच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा आणि शिवीगाळीचा व्हिडिओही पत्रकारांना दाखविलाय. श्रीकर फड यांनी मागणी केली आहे की महावितरणाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, पोलीस निरीक्षक समाधान चावरे, पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणी त्यांनी मानवाधिकार आयोग, नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक, लातूरचे पोलीस अधीक्षक आणि लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी
यांच्याकडेही रीतसर तक्रार दाखल केली आहे. सावरे यांच्यासारख्या बोटांवर मोजण्या इतक्या अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा डागाळली जात आहे. यावर वरिष्ठांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत फड यांनी व्यक्त केलेत. वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाडीने आता खऱ्या अर्थाने वेग पकडला आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीकरिता प्रमुख राजकीय पक्षांनी आपला प्रचार जोमाने सुरू केला आहे. चिन्ह वाटपाला अजून अवकाश असला तरी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी आपला संपर्क वाढविला आहे. मात्र चिन्ह वाटप होईपर्यंत अपक्ष उमेदवारांची मात्र मोठी कोंडी झाली आहे. वाशिममधील निवडणुकींच्या प्रचाराचा नेमका काय आहे माहोल, बघूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत. वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराने कालपासून खऱ्या अर्थाने गती घेतली आहे. येत्या 26 तारखेला अधिकृतपणे चिन्ह वाटप होणार असले तरी प्रमुख राजकीय पक्षांनी कोणतीही वेळ न दडवता आपला प्रचार तीव्र केला आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या पक्षांनी आता घरोघरी छोट्या सभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, उत्साही घोषणाबाजी आणि मतदारांचा मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळे जिल्ह्यातील प्रचार वातावरण चांगलेच तापले आहेत. प्रमुख पक्षांचे चिन्ह निश्चित असल्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत आपली ओळख पोहोचविणे सोपे झाले आहे. याउलट अपक्ष उमेदवारांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. चिन्ह वाटप झालेले नसल्यामुळे मतदारांपर्यंत थेट ओळख निर्माण करण्यात त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मतदारांना कोणत्या चिन्हाला मत द्यायचे हे सांगता येत नसल्यामुळे चिन्ह मिळेपर्यंत केवळ भेटीगाठींवर आणि वैयक्तिक संपर्कावर भर देण्याची वेळ या अपक्ष उमेदवारांवर आलेली आहे. एकंदरीतच वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून येत्या काही दिवसात चिन्ह वाटप झाल्यानंतर हा प्रचार अधिक धारदार होईल यात शंका नाही. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तेवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.